श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच असतो की आपल्याबरोबरच्या लोकांची एवढी प्रगती झाली आणि आपली का होत नाही. भरपूर प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये यश प्राप्त होत नाही. पण ह्या सर्व गोष्टींना आपण स्वतःच कारणीभूत असतो. फक्त आपल्याला त्या गोष्टीचं कारण माहिती नसतं. म्हणून ह्या गोष्टी आपल्याला माहिती नाही. म्हणूनच आजच्या जगामध्ये 99% लोक हे आयुष्यामध्ये मागं राहतात. मग तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं आहे का? तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये इतर लोकांबरोबर पुढं जायचं आहे का? होय अशी कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर पहिली जी गोष्ट आहे ना, ते म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीला, तो व्यवसाय असो किंवा एखादा चांगला जॉब असो, ती सुरुवात करण्याच्या आधीच आपण घाबरत बसतो की बाबा हा व्यवसाय मला जमन का नाही, जर मी तर जॉबला गेलो तर मला ॲडजस्ट होईल का नाही. पहिली ही गोष्ट, ही जी तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ना, ती भीती काढून एक पॉझिटिव्ह एनर्जीने एखाद्या गोष्टीला सुरुवात करा. नक्कीच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आहात. त्यानंतर काय करतो आपण ना, प्रत्येक संधीची वाट बघत बसतो. ही वेळ आली की मग मी सुरुवात करेन किंवा ती वेळ आली की मी सुरुवात करेन. पण असं नाही. संधीची वाट बघता बघता संधी कधीच निर्माण होत नसते. संधी आपण स्वतः निर्माण करायची असते. त्यामुळे जे काम आपण उद्यासाठी ठेवले ना, ते तुम्ही आजच करा. जर तुम्हाला वाटतंय ना वर्षभराने माझ्याकडे पैसे येतील आणि मी मग एखादा व्यवसाय करायला सुरुवात करेन, असं नाही. आजची जी परिस्थिती आहे हीच उद्या राहणार आहे. पण आज जर आपण सुरुवात केली ना, तर उद्याची परिस्थिती आपण आज बदलू शकतो. सहमत असाल तर एक नक्की टाईप करा. पुढे काय होतं, आपण स्वप्न तर खूप मोठी मोठी बघतो की मी हे करन, मी ते करन, मी असं करल. पण आपण ती जी मोठी स्वप्न बघतो ना, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी मेहनत करावी लागते. छोट्या छोट्या गोष्टींपासून एखादी मोठी गोष्ट प्राप्त होत असते. म्हणून स्वप्न बघताना मोठे बघा. पण आपण जेव्हा एखादं काम चालू करतो ना, ती छोट्या गोष्टीपासून करायला सुरुवात करा. डायरेक्टली तुम्ही जर एखादी गोष्ट मोठी करणार असाल, जॉब म्हणा, व्यवसाय वगैरे, तर तो कधीही सक्सेस होणार नाही. पण तेच जर तुम्ही छोट्यातून जर सुरुवात केली तर तुम्हाला त्याचा अनुभव येत जाईल. अनुभवातून तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहात. आणि आपण काय करतो, मला हे करायचं आहे, ते करायचं, आपण हे मनात ठरवतो. पण सकाळ झाली की आपण ते सर्व विसरून आपण दुसरीकडेच वेळ वाया घालत असतो. मग एखादं काम आपण पुढच्या महिन्यात करायचं ठरवलं तर प्रयत्न करायला ह्या महिन्यात सुरुवात करायला काही हरकत नाही ना. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल ना, तर वेळ वाया घालत बसू नका. तुम्ही जर आज वेळ वाया घालत बसाल तर तुम्ही स्वतःच्या नशिबाला द्वेष देत बसाल. म्हणून नशीब जर चांगलं घडवायचं असेल ना, तर त्यासाठी वेळ ही खूप परफेक्ट पाहिजे आणि ती वेळ आत्ता आजपासून सुरुवात झाली आहे असे ठरवून नवीन कार्याला तुम्ही सुरुवात करू शकता. आणि लोकांच्या मतामध्ये कधीच अडकून पडू नका. लोक काय म्हणतील, लोक असे असतात समाज की हा वाईट वागलं तरी नाव ठेवतो आणि चांगलं केलं ना तरीही नावच ठेवतो. लोक आपल्या घोड्यावरती बसूनसुद्धा चालून देणार नाही आणि पायीसुद्धा. त्यामुळे समाजाचा विचार हा मनामध्ये कधीच आणायचा नाही. तुम्ही जे ठरवलं आहे ना, तीच योग्य दिशा आहे आणि मला तेच करायचं आहे, तुम्ही त्यामध्ये नक्कीच सक्सेस व्हाल. पण तुम्ही जर लोकांमध्ये अडकून पडलात तर तुम्ही तुमच्या स्वप्नांपर्यंत कधीही पोचू शकत नाही. अपयश हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतं. अपयश आलंय म्हणून अजिबात घाबरून जायचं नाही. अपयश ही आपल्या यशाची पहिली पायरी असते असं समजून पुढे जायचं असतं. कारण अपयश आल्याशिवाय आणि वाईट अनुभव आल्याशिवाय आपण चांगलं काय आहे ते ओळखू शकत नाही. म्हणजे अपयश आलंय म्हणजे समजून जायचं की आपण आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. पुढे काय होतं की आपण म्हणतो हो मला हे करायचं आहे, ते करायचं आहे आणि त्यानंतर आपण कष्ट न करता आपल्याला आराम कसा मिळेल ह्याकडे जास्त लक्ष केंद्रित करतो. पण जर तुम्ही आराम निवडला तर तुमचा संघर्ष थांबू शकतो. म्हणून कष्टाला आरामाची गरज नसते. काही लोक रात्रंदिवस काम करतात. असेही काही लोक आहे की रात्री इतकं काम करतात की मोजून ते 2 ते 3 तास झोपत असतील. कारण त्यांना त्यांचं यश गाठायचं असतं आणि ज्याला यश गाठायचं आहे ना, तर त्याला श्रमाचा विचार करून भागत नसतं. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं असेल तर आराम
हा शब्द जो आहे ना तो तुमच्या डिक्शनरीतून आत्ताच काढून टाका आणि संघर्षाला सुरुवात करा. नेहमी पॉझिटिव्ह राहा. नेहमी सातत्य डोक्यात ठेवा की मला हे करायचं आहे आणि मी ते करणारच आहे. माझ्यामध्ये तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, मी ती करू शकतो आणि मी ते करणारच, कारण माझ्यामध्ये बळ आहे आणि एक देवाची दैवी शक्ती माझ्या पाठीशी आहे. हा विचार जर तुम्ही ठेवला ना तर तुम्ही नक्कीच सक्सेस होणार आहे. स्वतःच्या क्षमतेवरती कधीही शंका घ्यायची नाही, कारण मी हे करन का, मला हे जमन का, ह्या गोष्टी कधीच डोक्यात आणायच्या नाही. नेहमी सांगायचं मला हे करायचं आहे आणि मी ते करणार. असं जेव्हा तुम्ही मनाशी निगडीत कराल ना तेव्हा ते नक्कीच होणार आहे. आणि मग म्हणा काही गोष्टी आपण करत नाही आणि आपण नशिबावर दोष देतो की आपलं नशीब खराब आहे. नशीब हे कधीच खराब नसतं. नशिबामध्ये कोणती गोष्ट खेचून आणायची हे आपल्या हातात असतं. जर तुम्ही ठरवलं ना तुमचं स्वतःचं नशीब हे तुम्हीच बदलू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला कष्ट, परिश्रम, एकाकी, चिकाटी ह्या गोष्टींना जर तुम्ही जवळ केलं ना तर तुम्हाला हे सर्व प्राप्त होणार आहे. काय होतं, आपण जर इतरांच्या संगतीत राहिलो, बाबा ह्याच्याकडे एवढं आहे, त्याच्याकडे तेवढे आणि मला काहीच नाही, तर तुम्ही नक्कीच निगेटिव्ह गोष्टींकडे वळण घ्याल. पण हा त्याच्याकडे आहे ना, मग तो जर कष्ट करू शकतो तर तुम्ही का कष्ट करू शकत नाही? त्याच्याकडे आहे ना ते तुलाही मिळणार आहे, पण तुला कष्ट करण्याची गरज आहे आणि देवाचं नामस्मरण करण्याची गरज आहे. देवाच्या नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे ना की तो तुझ्या पायापाशी प्रत्येक गोष्ट लोळून घ्यायला लावल. फक्त तुम्ही मेहनत करा, देवाचं नामस्मरण करा आणि आध्यात्मिक लोकांच्या संगतीत राहा. वाईट लोकांच्या संगतीत राहा तर आयुष्य हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा तर चांगले विचार कराल. श्रीमंत लोकांच्या संगतीत राहा तर पैशाचा विचार कराल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.